नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण बनवणार आहोत पावभाजी. चला तर मग. आज मी इथे घेतलेला आहे 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 2 बारीक चिरलेले बटाटे, फ्लॉवर, 2 कांदे बारीक चिरलेले, ढबू मिरची, गाजर, मटार, हिरवी मिरची, आले लसणाची पेस्ट. मसाले बघूयात आता आपण. लाल तिखट, गरम मसाला, पावभाजी मसाला, मीठ, कसुरी मेथी आणि जिरं. आता आपण कुकर मध्ये थोडंसं तेल घालतेय मी. तेल थोडं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे जिरं. जिरं थोडंसं तडतडलं की यात घालणार आहे टोमॅटो. टोमॅटो व्यवस्थित हलवून घेऊया. चांगला परतून झाला की यामध्ये मसाले घालूया. गरम मसाला, थोडा पावभाजी मसाला, लाल तिखट. हे सगळं नीट मिक्स करून घेते मी. आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला बटाटा, आणि फ्लॉवर. यामध्ये तुम्ही गाजरही बारीक चिरलेला घालू शकता. मी ते नंतर तेलात भाजून घेतलंय. तुम्हाला मऊसर हवा असेल एकदम तर तुम्ही कुकर मध्ये शिजायला घालू शकता. हे छान मिक्स झालेलं आहे. यात थोडंसं मीठ घालायचं. मीठ व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे. मिक्स करून घेऊया. आता यात मी एक पेला पाणी घालते. एकजीव करून कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत. इथे मी कढई घेतली. कढईमध्ये तेल घालूया. मी यात थोडंसं बटर पण ऍड करते. हे तेल चांगलं तापलं की यात बारीक मिरच्या, आता यात मी गाजर ऍड करणार आहे. हे तुम्ही कुकर मध्ये शिजायलाही घालू शकता. हे चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे. त्याचा कलर बदलतो. मग यात कांदा घालायचा. कांदा पण तेलात चांगला परतून घेऊयात. आता यात ढबू मिरची घालते मी. हे छान सगळं मिक्स करून घेऊया. चांगल्या परतून घेतलेल्या आहेत मी भाज्या 2 ते 3 मिनिट. आता यात मी मटार ऍड करणार आहे. हे मी इथे मॅप्कोचे मटार वापरलेले आहे, त्यामुळे त्याला शिजवायला लागत नाही. यात मीठ घालूयात. गरम मसाला, पावभाजी मसाला, लाल तिखट. हे सगळं एकजीव करून घेऊयात. आलं लसणाची पेस्ट घातली आहे मी. ही मी चेचून केलेली आहे. मिक्सर मध्ये नाही बारीक केली आहे. आपला आता कुकर पण बंद केलेला आहे. भाज्या शिजल्या आहेत. आता या मॅशरने मी अशा मॅश करून घेते. यात मी कसुरी मेथी घालते. त्याच्यामुळे फ्लेवर छान येतो पावभाजीला. आता यात आपल्या मॅश केलेल्या भाज्या मी घातलेल्या आहेत. हे सगळं एकजीव करून घेऊन आपण पुन्हा मॅश करणार आहोत, बारीक करणार आहोत भाज्या.
एकदम छान मॅशरने हे एकजीव करून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही मॅश कराल तितकं ते एकजीव होईल. आता यात बटर ऍड करते मी. छान उकळी येऊन द्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी यात मी लिंबूचा रस घालते 1 चमचाभर. मिक्स करून घेऊयात. कोथिंबीर चिरून घालते मी आणि आपली पावभाजी तयार आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.